नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन पूर्वपरीक्षा अर्थव्यवस्था PYQ अनालिसिसच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण 2020चं PYQ अनालिसिस पाहत आहोत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये विचारलंय की हरित क्रांतीमुळे सगळ्यात जास्त उत्पादन कुठल्या पिकाचं जास्त झालं. तर आपल्याला माहिती की आपण 1966च्या आसपास हरित क्रांती भारतामध्ये आणली आणि हरित क्रांतीचे जनक आपण कोणाला मानतो तर स्वामीनाथन, बरोबर, डॉक्टर स्वामीनाथन. त्याची आत्ताच पाठीमागे डेथ झाली आपल्याला माहिती आहे. आणि ही हरित क्रांती करण्यामागचे मेन उद्दिष्ट काय होतं तर आपल्याला माहिती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपला बराचसा सुपीक भाग जो आहे हा कुठे गेला होता, पाकिस्तानला. म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश हे मिळून तुमचा टोटल पाकिस्तान होता, राईट. म्हणजे पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान मिळून हे सगळा सुपीक प्रदेश त्यांना गेल्यामुळे, म्हणजे गंगेचा, ब्रह्मपुत्रेचा आणि सिंधू नदीचा हा सगळा सुपीक प्रदेश त्यांना गेल्यामुळे आपल्याला अन्नधान्याची टंचाई होती आणि आपल्याकडे जनता भरपूर होती, आपल्याला माहिती आहे. आणि इंग्रजांनी आपल्या शेतीची आधीच वाट लावून ठेवली होती, हे आपण इतिहासामध्ये पाहिलेच. त्यावेळेस काय झालं, आपल्याला अमेरिकेसारख्या कंट्रीवर डिपेंड राहावं लागलं. तर PL480 नावाचा त्यांचा एक प्रोग्राम आहे जे गरीब देशांना अन्नधान्य द्यायचे फ्रीमध्ये किंवा मग स्वस्तामध्ये. पण हे अन्नधान्य हे निकृष्ट दर्जाचं असायचं आणि हे अन्नधान्य घेतल्यामुळं आपलं एक एक प्रकार ऑब्लिगेशन असायचं की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाळायच्या. आपण म्हणतो ना की आपण खाल्ल्या मिठाला लागणे, तसा प्रकार. मग ते कुठेतरी भारताच्या सॉव्हर्निटीवर म्हणजे सार्वभौमत्वावर एक प्रकारचा म्हणू शकतो आपण एक इंटरफेरन्स होता. आणि मग भारताने ठरवलं की आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण व्हायचं. मग भारताने डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांची मदत, डॉक्टर स्वामीनाथन यांनी जे भारतामध्ये काही एक्सपेरिमेंट केले त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण मग हरित क्रांती चालू केली. तर त्याच्यामध्ये मेन फोकस जो होता ना तो होता गहू, तांदूळ, बाजरी, मका. आता हा प्रश्न तुम्हाला विचारलाय खूप म्हणजे असा किचकट अँगलने प्रश्न विचारलाय, कारण आपल्याला तसं पाहिलं ते सगळ्यांचं उत्पन्न वाढलं होतं. पण मग त्याच्यात सगळ्यात जास्त कोणाचं वाढलं हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये फॅक्टर. यासाठी तुम्हाला लागणार तो म्हणजे डेटा, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेक्चरमध्ये देखील कव्हर केल्यात. आपल्या बुकमध्ये ऑलरेडी या गोष्टी सगळ्या कव्हर केलेल्या आहेतच. म्हणजे सांगायचा पर्पज हा की तुम्ही जे काही रिसोर्सेस वापरताय त्याच्यामध्ये तुमचं मटेरियल कॉन्सोलिडेट झालेलं पाहिजे. असं नको की तुम्ही एका सब्जेक्टसाठी 4-4 पुस्तकं वाचताय. माझा सांगायचा हा उद्देश होता, राईट. म्हणजे यापूर्वी कसं होतं की प्रत्येक सब्जेक्टसाठी 3-3, 4-4 बुक वाचावे लागायचे. पण आजकाल काय झालं की प्रत्येक विषयासाठी जवळपास एक बुक आले आणि इकॉनॉमिक्स मध्ये ते काम आपण केलंय. म्हणजे थोडक्यामध्ये यापूर्वी कसं पूर्व परीक्षेला वेगळं, मुख्य परीक्षेला वेगळं, हे सगळं काम आपलं एकाच पुस्तकात होतंय. ते म्हणजे आपलं युनिक अकॅडमीचं अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास. तर मी तुम्हाला हरित क्रांतीविषयी सांगत होतो. हरित क्रांती आपण 1960च्या दशकामध्ये आणली आणि मग त्याच्यानंतर जे काय परिणाम झाला, आपलं अन्नधान्याचं उत्पादन एवढं मोठ्या प्रमाणात वाढलं की आपण मग अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो. तर तुम्ही पाहू शकता हरित क्रांती जी लागू झाली होती ना पिकांमध्ये, ती पहिल्यांदा लागू झाली होती गव्हाला, राईट. नंतर झाली तांदूळाला, नंतर झाली ज्वारी, बाजरी, मका. तर हा एक तुम्ही कॉमन सेन्स वापरू शकता. जर गव्हाला आधी लागू झाली तर याचा अर्थ गव्हाचं उत्पादन ऑब्विसली जास्त असणार आहे, राईट. म्हणजे हा एक तुमच्याकडे ऑप्शन बरोबर आणण्याचा पर्याय आहे. अजून एक तुम्हाला एकदम शॉर्ट आन्सर पाहिजे असेल तर बघा, या ठिकाणी आपण पिकाचं उत्पादन दिलंय कशानुसार, वर्षानुसार, राईट. म्हणजे 60-61ला किती होतं, 90-91ला किती झालं, नंतर 2013-14ला किती झालं, 21-22ला किती झालं. तर अशा प्रकारे आपण जर विचार केला तर भाताचं उत्पादन बघा, भाताचं 35 दशलक्ष टन होतं. ते लेटेस्ट मध्ये जर आपण विचार केला पाठीमागे 1-2 वर्षामध्ये ते झालं 129.6. म्हणजे मी राऊंड फिगर 130 पकडतो. आणि गव्हाचं उत्पादन जे होतं ते 11 मिलियन टन, त्याचं आता झाले लेटेस्ट मध्ये 106, राईट. आता त्यांनी विचारलाय प्रश्न कसा बघा, प्रश्नात तुम्ही नीट वाचा की सगळ्यात जास्त ग्रोथ कशामध्ये तुम्हाला दिसते. ग्रोथ म्हणजे काय, तुम्ही आधीचं किती होतं आणि सध्याचं किती आहे, राईट. त्याच्यामधला ओव्हरऑल आपण त्याची पट मोजूया. आता इकडे बघा गव्हाचं उत्पादन ते होतं 11, आता झालं 106. म्हणजे जर आपण विचार केला 106 मधून 11 जर आपण मायनस केले तर तुमचं बघा जवळपास किती वाढलंय. तर म्हणजे जर पर्सेंटेजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. आणि पट्टीच्या भाषेत सांगायचं झालं तर जवळपास 11 आपल्याला माहितीये, 11-1-11, बरोबर. आणि 106ची मी राऊंड फिगर 110 पकडतो. म्हणजे जवळपास लक्षात घ्या हे 10 पटीने वाढले, बरोबर. किती पटीने वाढले,
10 पटीने वाढले, लक्षात घ्या, गव्हाचं उत्पादन. आणि तेच आपण भाताचं उत्पादन विचार केला तर जर तुम्ही 35चा पाडा म्हटला तर 35 चौक किती होतात, हे बघा, 3 चौक 12 होतात, 5 चौक 20, म्हणजे 140 राऊंड फिगर जरी पकडली तर या ठिकाणी 4 पटीने वाढले. किती पटीने वाढले? 4 पटीने. म्हणजे भाताचं उत्पादन 4 पटीने वाढले आणि गव्हाचं उत्पादन 10 पटीने वाढले. पण सगळ्यात जास्त ग्रोथ रेट कोणाचा झाला तर गव्हाचा, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट डेटा घेऊन आन्सर काढू शकता. एवढं सगळं बेसिक तुम्हाला सांगायची गरज का पडली? कसं आहे, काही विद्यार्थ्यांना या गोष्टी एवढं म्हणजे म्हणू शकतो आपण की त्यांना लवकर कळत नाही. मग आपण त्यांना थोडंसं आपण जास्त डिटेलमध्ये सांगत असतो. ज्यांना या गोष्टी ह्या डेटा पाहून कळला असेल त्यांनी ह्या गोष्टी इग्नोर केल्या तरी चालतील. ह्या गोष्टी आपण त्यांना सांगतो की ज्यांना या गोष्टी जर लक्षात राहत नसतील की कशा प्रकारे उत्पादन वाढलंय, कसं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की कशाची ग्रोथ रेट जास्त होती, तर ह्या अँगलने तुम्ही डेटा काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ऍक्च्युअली कॅल्क्युलेशनची गरज नाहीच आहे. तुम्हाला बेसिक मॅथ्स माहित असेल तर ते आकडे पाहून तुम्हाला कळून जाईल की या ठिकाणी 35चं झालंय 129, या ठिकाणी 11चं झालंय 106, म्हणजे गव्हाचा ग्रोथ रेट काय जास्त आहे. ठीक आहे. तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी. पहिली गोष्ट, तुमच्याकडे डेटा आहे, दोन्ही प्रकारचा डेटा आहे, हा एक आणि हा एक आहे, आणि दोन्हीकडनं तुम्ही काय करू शकता, करेक्ट आन्सरवर येऊ शकता. त्या हिशोबाने तुमचं गहू हे आन्सर आहे. राईट. आला लक्षात कशा प्रकारे तुम्ही करू शकता आन्सर. पुढचा प्रश्न आपण पाहूया, तो म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, अर्थात मनरेगा आपण त्याला म्हणतो. महात्मा गांधी त्याला शब्द लावला तर मनरेगा होत होते. राईट. आणि नुसतं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हटलं तर तो नरेगा होतो. तुम्ही त्याला काही म्हणा, मनरेगा म्हणा, नरेगा म्हणा, दोन्हीचा अर्थ सेमच आहे. आता हा कायदा कधी आला, आता कायदा कधी अधिनियमित झाला, म्हणजे कधी कायदा पास झाला, हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. राईट. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आली होती आणि मग ती पुढे जाऊन भारत सरकारने ती स्वीकारली. राईट. तर हा जो कायदा आलता मित्रांनो, तो आता तुमचा सप्टेंबर 2005 साली. किती होता? सप्टेंबर 2005 साली. आणि स्कीम कशासाठी आणली होती की जे काही बेरोजगार लोक असतील त्यांना एक अकुशल काम देण्यासाठी, आलं लक्षात, तर मग तशा प्रकारचं काम त्यांना भेटतं. तर 100 दिवसांच्या रोजगाराची हमी त्याच्यामध्ये दिलेली जाते. नावातच दिलंय बघा, रोजगार हमी कायदा. तर तुम्हाला 100 दिवसाच्या रोजगाराची हमी दिली जाते. अकुशल प्रकारचं एक काम असतं, तुम्हाला योग्य तो मोबदला भेटतो आणि सरकार एक, केंद्र सरकार एक त्याचं रेट जारी करतं की तुम्हाला दिवसाला किती पैसे भेटू शकतात. आणि मग राज्य सरकार देखील स्वतःचे वेगळे रेट जारी करू शकतं की त्याच्यावर आम्ही किती देऊ शकतो. अशा प्रकारे एक तसा रेट राज्यानुसार वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला मनरेगाचा रेट सेम दिसणार नाही, तो प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असतो. राईट. तर आपण एक्स्ट्रा माहिती पाहूया. तर बघा, मनरेगा जो कायदा आहे, कायदा कधीचा आहे तर 7 सप्टेंबर 2005 चा कायदा आहे. आधीचं नाव नरेगा होतं, पुढे जाऊन 2 ऑक्टोबर गांधी जयंती असते आणि 2 ऑक्टोबर 2000 काय झाले, पुढे जाऊन मग त्याचं नाव चेंज झाले 2 ऑक्टोबर 2009 ला, तर मग महात्मा गांधींचं नाव भेटलंय. राईट. म्हणजे मनरेगा कायदा, जर तुम्हाला असं विचारलं कायदा कधीचा आहे तर 2005 चा आहे, क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. राईट. स्कीम कधी आपण लागू केली, राईट, तर लागू केली आपण ती 2006 ला, फेब्रुवारी 2006 ला. आणि आपण असं म्हटलं की महात्मा गांधी नाव कधी आलं त्याला, तर त्याला 2 ऑक्टोबर 2009 ला. राईट. तर ही क्रोनॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला किती रोजगार भेटतो तुम्हाला, म्हणजे जे कोणी त्या ठिकाणी पात्र असेल तर अकुशल काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला, त्याच्यामध्ये ऍडल्ट बरं का, बालमजुरांना नाही, तर ऍडल्ट व्यक्ती पाहिजे, अकुशल काम करण्यास तयार पाहिजे, त्यांना 100 दिवसाची रोजगाराची आपण हमी देतो. तर कामं कुठली असतात की जलसंधारण वगैरे कामे, विहीर बांधणे, गावाची जी वेगवेगळी आपण म्हणतो ना कामं, सार्वजनिक कामं असतात, ते कामं याच्यामध्ये दिली जातात त्यांना. त्यांना एक ठराविक मोबदला भेटत असतो. याच्यामध्ये जॉब कार्ड भेटत असतं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहेत. राईट. तर पुढचं आपण पाहूया. हा प्रश्न झाला, याचा आन्सर काय, सप्टेंबर 2005. राईट. तर याचा आन्सर हे होतं. नंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही. देयता म्हणजे काय तर लायबिलिटीज. त्यांनी नाही असं विचारलंय, नाही याच्यावर फोकस करा. राईट. उलट करून येऊ नका. कधी कधी सिली मिस्टेक मध्ये आपण आहे नाही करून बसतो आणि त्या ठिकाणी आपली 1-2 क्वेश्चन मिस होऊ शकतात. तर लायबिलिटीज म्हणजे काय, तर जे काय आपण दुसऱ्याकडनं उसनं घेतोय, आलं लक्षात, मी तुम्हाला एकदम गावठी भाषेत सांगतोय, आपण एखादी गोष्ट उधार घेतोय, उसनं घेतोय, त्याला म्हणतात लायबिलिटीज. राईट. आता सरकारकडे एवढा पैसा आहे का की सरकार सगळा स्वतःच खर्च करेल, नाही. तर सरकार काय करतं, जो काही पैसा त्यांना खर्च कमी करण्यासाठी कमी पडतो, मग ते
बाजारामधून तो पैसा उभारण्याचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात ते. तर कुठले? एकतर ते बाजारातून कर्ज घेतील. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज, राईट. नंतर मग ते काय करू शकतात? ट्रेजर बिल असतात, लक्षात घ्या. ट्रेजर बिल जारी करून त्याच्याद्वारे ते कर्ज उभारू शकतात, पैसे उभारू शकतात. ट्रेजर बिल वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत, हे ऑलरेडी आपण आपल्या नाणे बाजार, भांडवली बाजार अशा गोष्टीमध्ये आपण चॅप्टरमध्ये कुठे ना कुठे ते पाहिलेलं आहेच आहे. बरोबर? तर तुम्हाला मी लायबिलिटीज बद्दल सांगतो की गव्हर्नमेंटचे लायबिलिटीज काय असतात. तर तुम्हाला मी एक्स्ट्रा कंटेंट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून याच्यावर जर अजून वेगळा प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. राईट. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण लायबिलिटीज दिलेल्या आहेत. एक सेकंड, मी जर याला रोटेट केले थोडक्यात. हा, तर बघा, गव्हर्नमेंट आपल्याला माहिती की सरकार काय करत असतं, तुम्हाला पाठीमागे सांगितले की डेफिसिट फायनान्सिंग करत असतं, म्हणजे काय, तुटीचा अर्थभरणा करत असतं. तर अशी गरज सरकारला का पडते? तर सरकारकडे जे इन्कमचे रिसोर्सेस आहेत ते कमी पडतात. पण सरकारला वरचा खर्च करण्यासाठी काय करावं लागतं? बाहेरून ते पैसे उभारावे लागतात. आणि मग हे काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, जसं की परकीय मदत, ठीक आहे, नंतर बहिर्गत कर्ज, त्याच्यानंतर आद्यक हस्तांतरण, नंतर अंतर्गत कर्ज, आरबीआय कडून उचल घेणे आणि पैसा छापणे. तर हे सगळे त्यांना डेफिसिट फायनान्सिंग करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. आता सरकारच्या काही लायबिलिटी देखील असतात, म्हणजे काय, सरकारचं कर्ज दायित्व त्याला म्हणतात, सरकारचं लायबिलिटीज. आणि हाच प्रश्न तुम्हाला विचारलाय की कुठल्या प्रकारच्या लायबिलिटीज असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये लायबिलिटीज बघा, सरकार काय करणार? कर्ज घेणार. एकतर अंतर्गत कर्ज घेईल किंवा बाह्य कर्ज घेईल, म्हणजे काय, देशातल्या जे कर्ज घेईल किंवा बाह्य देशाच्या बाहेरून कर्ज घेईल. राईट. त्याच्यानंतर इतर लायबिलिटीज काय असतात? तर नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड मधील जो पैसा असतो तो सरकार वापरत असतं. राईट. नंतर स्टेट प्रॉव्हिडंट फंड मधला जो पैसा असतो तो देखील सरकार वापरतं. नंतर रिझर्व्ह फंड मधला पैसा देखील वापरतं आणि इन्शुरन्स फंड मधील देखील पैसा सरकार वापरत असतं. तर अशा प्रकारे सरकार काय, सरकारच्या ह्या लायबिलिटीज आहेत, म्हणजे सरकारचा पैसा स्वतःचा आहे का? नाही, दुसऱ्यांचा पैसा आहे तो. राईट. म्हणजे कर्जाच्या माध्यमातून असो किंवा हे जे तुम्हाला आता सांगितलं त्यांच्या माध्यमातून हा पैसा सरकार वापरत असतं आणि या सरकारला पैसे कधी ना कधी परत करावे लागतात. तर हे होतं मित्रांनो तुमच्या लायबिलिटीज. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला फॉरेन एड किंवा बाह्य मदत जी म्हणतो ना आपण, ती कुठे दिसते का? तर ती बाह्य मदत फ्री असते शक्यतो. राईट. आणि त्याच्यामुळे कसं असतं, ते तुम्हाला लायबिलिटीज राहत नाही. विचार करा, तुम्हाला एखाद्याने 10 रुपये गिफ्ट दिले, तर तुम्हाला परत द्यायची गरज आहे का? नाही. मग ती लायबिलिटी झाली का? नाही. राईट. हा समजा तुम्हाला कोणी जरी 10 रुपये लोन दिलं तर ती गोष्ट वेगळी, ते तुमची लायबिलिटी झाली, ते तुम्हाला परत करावे लागतात. पण तुम्हाला 10 रुपये कोणी गिफ्ट दिले तर ती तुमची लायबिलिटी नाही झाली, ती तुमच्यासाठी एक प्रकारे आता ऍसेट झाली, ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटलंय. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा काय करूया, आपलं आता बघा, क्वेश्चन विचारलाय की केंद्र सरकारची थकीत देयता नाही, नॉट. इंटरनल डेटा आहे का? आत्ताच आपण पाहिला आहे. मार्केट लोन आहे का? आत्ताच पाहिला आहे. ट्रेजरी बिलच्या माध्यमातून सरकार कर्ज उभारत आहे. फॉरेन एड नाही, लक्षात घ्या. ही कशी असते? शक्यतो फ्री मदत असते, याला शक्यतो तुम्हाला रिटर्न करायची गरज नसते, विदेशी मदत. जसं की भारत सरकार काय करतं, कधी कधी एखाद्या ठिकाणी आपत्ती आलं तर फ्रीमध्ये त्यांना मग औषध पाणी, अन्नधान्य ह्या सगळ्या गोष्टी देत असतो. ती झाली एक प्रकारची फॉरेन एड किंवा परकीय मदत, विदेशी मदत. राईट. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा टॅक्स लागत नाही, कुठल्या प्रकारचं तुम्हाला रिटर्न द्यावं लागत नाही. राईट. हा फ्री गिफ्ट असतो. नंतर पुढचा आहे तुमचं, पुढचा प्रश्न आपण पाहूया, तो म्हणजे 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी कायद्याला खालीलपैकी कुठला पर्याय सुचवला? बघा, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, FRBM कायदा तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी पाठ पाहिजे. आतापर्यंत आपण जेवढे पीओक्यू अनालिसिस पाहिले कंबाईनच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एक ना एक प्रश्न तरी दिसलेला आहेच आहे. राईट. म्हणजे FRBM कायद्याला किती महत्व आहे बघा. तुम्हाला हा पाठ करूनच जायचं, FRBMच्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे तो जन्माला आल्यापासून आतापर्यंतचं काय चाललंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आलं लक्षात? तर तसा प्रकार. तर FRBM कायदा अर्थात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. तर हा कायदा कशासाठी आणला होता? तर सरकार जे कर्ज काढून पंढरीची वारी करतं, आता शब्द तुम्हाला पाठ झाला असेल, कर्ज काढून पंढरीची वारी करणे म्हणजे काय, तर तुमचं इन्कम तेवढं नाहीये तरी देखील तुम्ही काय करताय, तर एक्स्ट्रा लोन घेऊन तुम्ही स्वतःचा खर्च चालवताय. आणि मग हे लोन घेत घेत असं नंतर एवढं मोठं होऊन जातं
की मग काय होतं, ते लोन फेडणं मुश्किल होऊन जातं. तुमची वित्तीय तूट वाढते, म्हणजे सरकारची फिस्कल डिफिसिट वाढते, नंतर रेव्हेन्यू डिफिसिट वाढतो. मग याला कुठेतरी लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला होता, आपल्याला माहिती आहे. तर याचं टार्गेट काय होतं, 2008-9 पर्यंत आपल्याला एफडी कमी करायचं होतं 3% आणि आपल्याला आरडी कमी करायचा होता 0% तर हे टार्गेट ठेवले होते 2008-9 पर्यंत. हे पाठ करून ठेवा. तर 2003चा कायदा आहे, 4ला इम्प्लिमेंट केलाय आणि हे त्याचे आपण उद्दिष्ट ऑलरेडी पाठीमागच्या एका पीओक्यू अनालिसिस मध्ये 2021च्या अनालिसिस मध्ये पाहिलेत. राईट. आता हे सगळं ठीक आहे, पण 14वा वित्त आयोग जो होता ना, त्यांनी काय सांगितलं की ह्या कायद्याला त्यांनी एक ऑप्शन सुचवला की ते बोलले हा कायदा ठेवू नका, तुम्ही दुसरी गोष्ट आणा. आता तो कायदा नेमका काय होता तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो, एक्स्ट्रा माहिती, ज्याच्यामुळे तुम्हाला एक थोडीशी एक्स्ट्रा माहिती भेटेल. तर बघा, FRBM कायदा आपण पाहत होतो. तर 14 फायनान्स कमिशन जे आहे त्यांनी एक शिफारस केली होती. ती शिफारस काय होती, तर बघा, डेट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन, अर्थात DCFSRL कायदा. ते काय म्हटले, FRBM मध्ये सुधारणा करू नका, तुम्ही सुधारणा करून करून लाड करून ठेवलाय स्वतःचा. म्हणजे काय, थोडक्यामध्ये सरकार काय करतं, दरवेळेस FRBM मध्ये काहीतरी प्रोव्हिजन टाकतं की सांगतं आता आधीच्या प्रोव्हिजन मध्ये आम्ही काय केले, स्वतःला सूट दिली, काही काहीतरी कारण देणार की हा आता इमर्जन्सी आली, कोविड आला, असं करून मग ती तुम्ही सूट देतच चालला. विचार करा, 2003चा कायदा आहे, आता 2025 उजाडले, एवढं वर्ष होऊन देखील हा कायद्याचे जे टार्गेट होते अचीव झालेले नाहीत. आणि एनके सिंग कमिटीने पुन्हा सांगतो, आता हा क्वेश्चन एनके सिंग कमिटीचा प्रश्न देखील कंबाईनला विचारून झालाय. त्याच्यामुळे एनके सिंग कमिटीने काही टार्गेट दिलेत, आता बघू ते अचीव होत आहेत का. या ठिकाणी तुम्हाला टार्गेट दिसत असतील, ते आपण याच्यामध्ये पाहणार नाही लेक्चरमध्ये. ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी त्या बॅचमध्ये डिटेल कव्हर केलेल्या आहेत. आपण प्रश्नाच्या अंगाने डेटा पाहतोय. तर 14व्या फायनान्स कमिशनने काय सांगितलं होतं की हा कायदा तुम्ही आणा FRBMच्या ऐवजी. FRBM मध्ये सुधारणा करत बसू नका, डायरेक्ट DCFSRL कायदा आणा. राईट. आणि तोच प्रश्न आपल्याला पाहिजे. हे बघा, DCFSRL कायदा, तोच आता तुम्हाला सांगितला. राईट. हा प्रश्न होतो तुमचा आत्ताचा, आणि याचा आन्सर काय मग करेक्ट, डेट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. आलं लक्षात. तर अशा प्रकारे FRBM कायदा तुम्हाला खूप महत्वाचा आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले. आता 35वा प्रश्न बघा. राईट. आता हे बाकीच्या गोष्टी आहेत ना, की फिस्कल कॉन्सॉलिडेशन फंड, हे अमुक तमुक, हे सगळे असे आहेत ना बनवलेले ऑप्शन, लक्षात घ्या. याचा अनालिसिस करत नका बसू, हे असे बनवलेले ऑप्शन आहेत, कृत्रिम ऑप्शन आहेत हे तुम्हाला गंडवण्यासाठी. राईट. त्याच्यामुळे याचा करेक्ट आन्सर हे आहे, कुठलं, डेट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. भले तुम्हाला माहित नसेल ना, तर तुम्ही बघा स्पेसिफिक एकदम असे शब्द दिलेत, तर त्या अँगले तुम्हाला एक अंदाज लागू शकतो की हाच आन्सर असू शकतो. जर तुम्हाला माहितीच नाही की समजा फायनान्स कमिशन नेमकं काय आपल्याला दिलंय, तर तुम्ही स्पेसिफिक बघा याच्यातले वर्ड्स किती एकदम केअरफुली वापरलेत. डेट सिलिंग, डेट म्हणजे काय, कर्ज, सिलिंग म्हणजे काय, मर्यादा. आपण एक सिलिंग नाही लावत का, मर्यादा म्हणजे काय, कर्जावर मर्यादा लावायची. कोणाच्या कर्जावर मर्यादा लावायची, सरकारच्या कर्जावर मर्यादा लावायची. आणि फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे वित्तीय जबाबदारी, सरकारची जबाबदारी आहे ना की कर्ज मेंटेन करायचं, एका लिमिट पर्यंत ठेवायचं, पारदर्शकता मेंटेन करायची, त्या सगळ्या गोष्टी. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया, तो म्हणजे 35 नंबर. भारत हा जगातील डॅश डॅश याच्यामधील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. आता असं कुठलं खाली प्रॉडक्ट आहे, तर हा प्रश्न लक्षात घ्या. हा इकॉनॉमिक जॉग्राफीच्या अंगाने देखील सॉल्व्ह करता येतो, म्हणजे जॉग्राफीमध्ये देखील हा कंटेंट कव्हर होतो, इकॉनॉमीमध्ये देखील हा कंटेंट कव्हर होतो. ठीक आहे. पण इकॉनॉमीमध्ये एवढं आपण डिटेल कधी वाचत नाही की कुठला प्रॉडक्ट सगळ्यात जास्त आपण प्रोड्यूस करतो वगैरे सगळ्या गोष्टी. आता ह्या अँगलने आपण जर विचार केला तर बघा, ताग, लोह, सिमेंट आणि साखर. राईट. तर ताग लक्षात घ्या, आपल्याला माहिती की आपल्याकडचं वातावरण आहे, म्हणजे आपलं ईस्टर्न कोस्टचा विचार जर आपण केला तर ओडिसा, नंतर पश्चिम बंगाल, आसाम, या ठिकाणी तागाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. राईट. आणि आपण याच्यामध्ये स्वातंत्र्य झाल्या झाल्या आपण तागासाठी सेपरेट सपोर्ट सिस्टीम देखील आपण एक चालू केली होती त्यावेळेस, आलं लक्षात. आणि MSP देखील याच्यामध्ये आपण अनाऊन्स करत असतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला असता तर ताग एक महत्वाचं पीक आहे आपल्याकडे, याच्यामध्ये चांगलं प्रोडक्शन होतं. आता प्रश्न आहे की बाकीच्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यात मोठा आहोत का, हा एक मोठा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, तागासाठी एक ठराविक वातावरण तुम्हाला लागत असतं, म्हणजे त्याला जर तयार करत असेल तर हिमालयात येणार का ताग, तर नाही येणार. त्याला तशा प्रकारचं हवामान सूट करावं लागतं. आणि तशा प्रकारचं वातावरण तुम्हाला कुठे दिसतं, तर आपलं जे ईस्टर्न कोस्ट आहे, राईट, त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्यामुळेच तर मग ओडिसा, वेस्ट बेंगॉल हा जो प्रदेश आहे ना, आणि आसाम, या ठिकाणी तुम्हाला तागाचं उत्पादन जास्त. इव्हन बांगलादेशमध्ये पण बांगलादेशची आपल्याला कॉम्पिटिशन आहे. राईट. या ठिकाणी जास्त असतं. आता लोहाचं बघा, लोह म्हणजे काय, स्टील.
तर स्टील काय फक्त भारतात आहे का? तर आपल्याला माहिती आहे डेव्हलप कंट्री आहे, डेव्हलपिंग कंट्री लाईक चायना. चायना तर आपल्यापेक्षा किती पुढे आहे. चायना आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, USA याच्यामध्ये स्टीलचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात होत असेल विचार करा. राईट. या ठिकाणी असं काही ठराविक हवामानाचा प्रदेश पाहिजे असं काही नाही. त्यांना रॉ मटेरियल भेटलं, संपला विषय. म्हणजे बाकी गोष्टी आहेत, पण रॉ मटेरियल महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे भारत ह्या बाबतीत लोहाच्या बाबतीत मोठा होऊ शकत नाही जर लॉजिकल विचार केला तर. ठीक आहे. नंतर सिमेंट बघा. सिमेंटसाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे कसं आहे, त्याला जे वेगवेगळे केमिकल लागतात, कॅल्शियम कार्बोनेट लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त भारतातच आहेत का? तर जगामध्ये देखील आहेत. त्याच्यामुळे ह्या अँगलने जर विचार केला तर ह्या बाबतीमध्ये देखील भारत जास्त असू शकत नाही. आता साखरचा विचार करा. साखरेच्या बाबतीमध्ये ऑलरेडी भरपूर साऱ्या कंट्री आहेत. म्हणजे ब्राझील सारखे कंट्री देखील आपल्याला माहिती लीड करते साखरेमध्ये. राईट. आणि साखरेला लागणारं हवामान जे आहे ना, हे फक्त भारतात नाही बऱ्याच देशामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे भले आपण म्हणत असेल की साखरेच्या बाबतीमध्ये हो आपण टॉप 5 मध्ये येतो साखरेच्या बाबतीमध्ये. राईट. पण साखरेमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन आपल्याकडे होत नाही, लक्षात घ्या. ते उत्पादन जगामध्ये जर विचार केला तर तागाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होतं. म्हणजे काय, जगातील सगळ्यात मोठा उत्पादक देश जर तुम्हाला खालील ऑप्शन पैकी विचारलं त्याचा आन्सर काय, ताग. तुम्हाला सांगितलं आता की त्याला स्पेसिफिक जे वातावरण लागतं ना, ते भारत आणि बांगलादेश या एरियामध्ये तुम्हाला जास्त सापडेल. आणि त्याच्यामुळे हे दोघांमध्ये कायम कॉम्पिटिशन असते. ठीक आहे. तरी थोडं इकॉनॉमिक जॉग्राफी अँगलनी क्वेश्चन होता. डायरेक्ट कोर इकॉनॉमिकच्या अँगलने जर विचार केला तर कदाचित क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. इकॉनॉमिक जॉग्राफी आपण म्हणतो ना, जसं आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1 ला आपण स्टडी करत असतो, किंवा तुम्ही जॉग्राफीमध्ये स्टडी करत असाल आर्थिक भूगोल, त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न कव्हर होऊन जातो. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1950 ते 51 आणि 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा किती टक्क्याने वाढलाय? म्हणजे सिंपल विचारले की तुमचा इंडस्ट्री सेक्टरचा हिस्सा किती वाढला. आपल्याला माहिती आहे आपल्याकडं आपण शक्यतो 3 क्षेत्र मानतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी कुठलं असतं तर कृषी आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे क्षेत्र असतील ते. नंतर सेकंड मध्ये आपण मानतो मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री म्हणजे उद्योग. आणि तिसरं आहे तुमचं सेवा, लक्षात घ्या. तर सेवा तिसऱ्याच्या मध्ये येतात. आता त्यांनी विचारलंय काय, तुम्हाला विचारलंय 1950-51 ते 13-14 मध्ये सगळ्यात जास्त द्वितीय क्षेत्राचा हिस्सा किती टक्क्याने वाढलाय. तर यासाठी तुम्हाला काही आकडेवारीचं ट्रेंड माहिती असणं पाहिजे. आणि ऑलरेडी मी लेक्चर शिकवताना सांगितलं होतं की तुम्ही ट्रेंड लक्षात करून ठेवा. ट्रेंड एक वेळ तुम्हाला आकडेवारी लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण ट्रेंड तरी तुम्हाला माहित पाहिजे. राईट. तुम्हाला मी पहिल्यांदा आकडेवारी दाखवतो, म्हणजे तुम्ही दोन्ही अँगलनी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्ही आकडेवारीचा अँगलने विचार करून देखील सॉल्व्ह करू शकता आणि थोडंफार लॉजिक लावून देखील सॉल्व्ह करू शकता. तर हे बघा आपल्याकडं उद्योगांची आकडेवारी आहे. तर उद्योगांच्या आकडेवारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर उद्योगांचा GDP मधील वाटा किती होता, तर 1950-51 मध्ये तो होता 16.2%. नंतर 2020-21 मध्ये तो किती झाला, तो झाला 29.4%. 23-24 मध्ये किती झालाय 28.7%. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तो तुम्हाला दिसतोय की जवळपास 28 ते 29 दरम्यान तो सध्या आहे. कुठं लेटेस्टच्या पाठीमागचे 2-3 वर्ष कन्सिडर केले तर. आणि 50-51 मध्ये किती होता, तो 16.2% होता. आता प्रश्न विचारला काय बघा, 50-51 ते 13-14 या कालावधीमध्ये विचारलाय. आता आपल्या आकडेवारीमध्ये आपण 13-14 दिलेलं नाही, पण तुम्हाला याच्यावर तर अंदाज येईल ना की 13-14 आत्ताच जर 29.4 असेल किंवा 28 पॉईंट समथिंग असेल, तर मग 13-14 असं किती असणार आहे. जास्त जास्त ड्रास्टिक चेंज तर होत नाही आपल्या बाबतीमध्ये. म्हणजे तो ऑलमोस्ट लक्षात घ्या 25 ते 30च्या दरम्यान मध्ये कुठेतरी असू शकतो. किती, 25 ते 30च्या दरम्यान असा आपण एक अंदाज पकडूया. आता प्रश्नामध्ये बघा 16.6 ते 26.2, 16.9 ते 36.2, 30.6 ते 59.2 आणि 15.6 ते 36.2. आता आपण आताच पाहिले की 50-51 साली किती होता, हे बघा तुम्हाला पुन्हा दाखवतो, तो आता 16.2. ठीक आहे. तरी आपण राऊंड फिगर पकडले त्या ठिकाणी होतो तुमचा 16.6 पकडा. कधी कधी आकडेवारी पुढे मागू होऊ शकते, तर 16.2 याला आपण पकडूया. आणि आत्ताचा तो पुन्हा मी ट्रेंड सांगितलं की तुम्ही 25 ते 30च्या दरम्यान आहे, तर त्या अँगली जवळचा आकडा कुठला येतोय तर 26.2 येतोय. बरोबर. 36 होणार नाही, कारण 36 खूप मोठा झाला. राईट. 36 या ठिकाणी पुन्हा आले, त्यामुळे 36 तुम्ही घेऊन चालू नका. तुमचा जो राहतोय ना, मग हा आता 59 लक्षात घ्या. एवढा कधी होईल का उद्योगाचा, नाही. इव्हन आपला सर्व्हिस सेक्टरचा पण एवढा नाही. सर्व्हिसचा आपला सध्या 55% वाटा GDP मध्ये आहे. किती सर्व्हिसचा आहे, 55%. त्याच्यापेक्षा उद्योग जास्त होऊच नाही शकत. सगळ्यात जास्त वाटा सेवांचा आहे, 2 नंबर उद्योगाचा आहे, 3 नंबर मग कृषी क्षेत्राचा आहे. त्यामुळे हा ऑप्शन तर पहिल्यांदा एलिमेंट मारायचा तुम्ही. लेटेस्ट अँगल विचार केला तर एवढा वाटा नाहीच आहे.
आणि मग तुम्ही 36 मध्ये जर कन्फ्युज झाला तर तुम्हाला मी ट्रेंड सांगितलाय की सध्या किती 25 ते 30 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी तो असायला दिसतोय बघा, 25 ते 30 दरम्यान, राईट. म्हणजे सध्या 28च्या आसपास आहे. तर तुम्ही 25 ते 30 दरम्यानचा आकडा पकडायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन करेक्ट करू शकता. म्हणजे बघा आकडेवारीचं महत्व किती आपल्या सिलेबसमध्ये, तर 16.6 ते 26.2 अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे. द्वितीय क्षेत्राचा वाटा किती टक्के वाढलाय? 16.6% 26.2 म्हणजे जवळपास 10% वाढलाय. ठीक आहे. म्हणजे असा एक प्रश्न तयार होऊ शकतो की गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास आता आपण पकडू की 75 वर्ष झालेत, तर 75 वर्षामध्ये जवळपास उद्योग क्षेत्राचा वाटा किती टक्क्याने वाढलाय? तर राऊंड फिगर तुम्ही 10% लक्षात घ्या की 10% तो वाढलेला आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे. असा एक प्रश्न तयार होऊ शकतो या ठिकाणी. पुढचा आहे ते म्हणजे तेंडुलकर समितीनुसार प्रश्न पुढचा आपण पाहतोय. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होते? तुम्हाला आधी पण सांगितले होते की दारिद्र्य हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तेंडुलकर, लकडावाला, रंगराजन ह्या कमिटी फेमस आहेत, राईट. मग त्या अँगलने प्रश्न काय विचारले जातात आणि ऑलरेडी आपण पाठीमागच्या एका PYQ लेक्चरमध्ये ह्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. तर तेंडुलकर कमिटी आपल्याला माहिती की 2005 ला आली, 2009 ला त्यांनी अहवाल दिला आणि मग त्यांनी वेगवेगळ्या इयरचे काय केले होते, आपल्याला दारिद्र्य रेषा सांगितलेल्या होत्या. तर ती किती सांगितली होती? ती सांगितली ती 21.9 आणि अजूनही सरकार तेंडुलकरची दारिद्र्य रेषा मानते. म्हणजे तेंडुलकर समितीनंतर भरपूर साऱ्या कमिट्या आल्या, राईट. रंगराजन आली, रंगराजनने ते आपली पॉवर्टी जवळपास 29.5च्या आसपास सांगितली, पण ती सरकारने मानली नाही. कारण कुठल्याही सरकारला देशातली पॉवर्टी जास्त दाखवायची नसते. त्याच्यामुळे आपण अजूनही तेंडुलकर समितीलाच फॉलो करत आहोत. किती आपण 21.9 मानलेला आहे ऑफिशियली आणि नीती आयोगाने देखील ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, राईट. तर तेंडुलकर समितीचा आपण थोडीशी तुम्हाला पुन्हा एकदा एक्स्ट्रा माहिती सांगतो. ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिलेलंच आहे, पण तुम्ही हा जर व्हिडिओ डायरेक्ट फ्रेश पाहत असाल तर तुम्हाला ते मिस होऊ नये म्हणून त्या अँगलने आपण पुन्हा थोडक्यात पाहूया. तर बघा दारिद्र्यमध्ये आपण पाहू ते म्हणजे तेंडुलकर कमिटी. तर 5ची कमिटी आहे, 9ला रिपोर्ट दिलाय, ते सदस्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत. आता त्यांनी शिफारसी काय दिल्या तर त्यांनी सांगितले की कॅलरीज फक्त तुम्ही पकडू नका, बाकी पण गोष्टी आहेत ना. त्यांनी बहुआयामी दारिद्र्याचं थोडक्यात संकल्पना सांगितली होती. त्यांनी थोडक्यात इनडायरेक्टली सांगितली होती. नंतर URP MRP वापर असं त्यांनी सांगितलं. चलनवाढीचा दोष सदोष असं त्यांनी सांगितलं, राईट. आणि ग्रामीण शहरी वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवा, ते देखील त्यांनी सांगितलं होतं. आता प्रश्न विचारलाय काय, तर 2011-12 मध्ये तुमची दारिद्र्य रेषा किती होती? तर बघा 816 आणि 1000 ही विचारून झाले कंबाईन पूर्व परीक्षेला, राईट. आणि आता तुम्हाला हे काय विचारलंय तर 21.9% हा त्यांना आकडेवारी विचारलेली आहे. तर ही आकडेवारी सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे तेंडुलकर समितीमध्ये तुम्हाला विचारलं की त्यांनी पॉवर्टी लाईन किती सांगितलं 21.9. याला तुम्ही कम्पेअर करू शकता कुठं, तर रंगराजनची किती सांगितली होती 29.5. आताच तुम्हाला मी सांगितलं होतं, राईट. तर हे दोन आकडेवारी तुम्हाला माहित पाहिजे तर दोघांची कंपॅरिझन करायची झाली तर. मग ग्रामीण भागामध्ये किती टक्के दारिद्र्य आहे तर 25.7% तेंडुलकर समितीनुसार आणि शहरी भागात किती आहे तर 13.7. तर हे लक्षात घ्या, ही 2011-12ची आकडेवारी. तर हेच तुम्हाला जर 9-10ची विचारली तर ते प्रमाण पुढे मागं होतं बघा. 4-5चं विचारलं तर प्रमाण पुढे मागं होतं. म्हणजे काय, आधी दारिद्र्य जास्त होतं, 4-5 साली किती होतं तर 37.2% होतं. नंतर 9-10 साली ते अजून कमी झालं, ते झालं 29.8% आणि मग 11-12च्या आकडेवारीनुसार ते झाले 21.9%. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पाहिलाय. सिंपल प्रश्न होता, असे प्रश्न चुकून देऊ नका. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे ताबडतोब उद्दिष्ट काय होते? बघा हा एक आयोग आहे, आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 याचे 3 प्रकारचे टार्गेट्स आहेत, शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म. तुम्हाला तिन्ही पाठ पाहिजेत, राईट. आता त्यांनी विचारलंय काय ताबडतोब म्हणजे एकदम शॉर्ट टर्म वाले इमिजिएट जे गोल्स असतात ना ते त्यांनी तुम्हाला विचारलेत. तर बघा आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्तता करणे आणि मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, राईट. आता जेनेरिक ऑप्शन आहे, त्यामुळे याला काय असतं रॉंग करण्यासारखं काही नाहीये. फॅक्ट वगैरे असलं असतं तर कदाचित आपण विचार केला असता, त्यामुळे मी आपण बरोबर घेऊन चालू शकतो. नंतर पुढचं बघा, एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतकं कमी करणे म्हणजे काय, टू लोअर द फर्टिलिटी रेट टू द रिप्लेसमेंट लेवल. असा आहे का तर नाही. लक्षात घ्या, आपण जो रिप्लेसमेंट आहे ना आपला तो आपल्याला रिप्लेसमेंट रेट किती लागतो तर तो लागतो 2.1. फर्टिलिटी रेट आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कम्पेअर करू नका. हे बघा आता समजा तुम्ही एक व्यक्ती असेल, राईट, तर तुम्ही त्याचे जर दुप्पट केले ना तर तुम्ही तुमची पॉप्युलेशन पुढे जाऊन सस्टेन होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या अँगलने विचार करायचा. तर आपण थोडंसं एक्स्ट्रा पकडूया, तर 2.1 पकडतो. उद्या त्यांची डेथ वगैरे काय झाली तर त्या अँगलने तर 2.1 पकडतो. त्याच्यामुळे हे जो ऑप्शन तुम्हाला दिलाय ना की तुमचा
काय म्हणतात त्याला, टू लोअर दी लोअर फर्टिलिटी रेट टू द रिप्लेसमेंट लेवल, हे थोडंसं रॉंग जातं, लक्षात घ्या. तुम्ही 1 ला 1 नका करू, तुम्ही 1 ला 2 करा. नंतर पुढचं बघा, सर्व मुलांचे अर्थात बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे, टू अचीव युनिव्हर्सल इम्युनायझेशन. तर मला सांगा, हे तुमची इमिजिएट पॉलिसी होती का? नाही. तर ही कशी पॉलिसी होती? तर ही मिड टर्म पॉलिसी होती, लक्षात घ्या. राईट, ही मिड टर्म पॉलिसी होती. आणि टू लोअर दी टोटल फर्टिलिटी रेट टू रिप्लेसमेंट लेवल, ते इमिजिएट मध्ये म्हटलं ना, तुम्हाला मी काय करतो, त्यात पुन्हा गोष्टी सगळ्या एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. तर बघा, आपलं पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची, याच्यामध्ये शॉर्ट टर्म गोल कुठले होते? तर शॉर्ट टर्म गोल होते तुमचे अल्पकालीन उद्दिष्टामध्ये संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे, म्हणजे फॅमिली प्लॅनिंगसाठी जे काही तुम्हाला संसाधने लागतील त्याचा पुरवठा करणे. त्याच्यानंतर मग आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा असतात, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, त्या प्रोव्हाइड करणे, हे तुमचे शॉर्ट टर्म गोल झाले. लॉंग टर्म गोल मध्ये काय आहेत मग? तर हम दो हमारे दो, म्हणजे प्रत्येक जोडप्याला 2 मुले. नंतर दुसरं आहे 2010 पर्यंत आपला प्रजनन दर 2.1% आणणे. नंतर अर्भक मृत्यू दर हा प्रत्येक 1000 जन्मामागं 30 पर्यंत कमी करायचा. नंतर मॅटरल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे मारता मृत्यू दर 100 पर्यंत कमी करायचा. नंतर संस्थात्मक प्रसूती म्हणजे काय? तुम्हाला डिलिव्हरी करायची तर हॉस्पिटल किंवा तत्सम संस्थांमध्ये करा, घरच्या घरी करू नका. ते 80% अचीव करणे. आणि 100% तज्ज्ञ व्यक्तीकडनं, म्हणजे भले तुम्ही घरी करत असाल तर तज्ज्ञ व्यक्तीद्वारे, तज्ज्ञ दाईद्वारे करा. नंतर जन्म मृत्यू विवाह यांचं नोंदणी 100% पर्यंत करायची. नंतर बालकांचं सार्वत्रिक लसीकरण करणं. बघा, आता ऑप्शन मध्ये दिलं की बालकांचं सार्वत्रिक लसीकरण करणं. ऑप्शन बरोबर आहे, पण तुम्हाला विचारल्या कुठल्या कंटेक्सने? शॉर्ट टर्म इमिजिएट ऑब्जेक्टिव्ह विचारले, त्यामुळे तो रॉंग आहे. जर तुम्हाला मिड टर्म म्हटलं असतं तर बरोबर झालं असतं, त्यामुळे हे रॉंग आहे, लक्षात घ्या. हे मिड टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे. राईट. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे अपुऱ्या राहिलेल्या सर्व पायाभूत सुविधा आरोग्य सेवांचा पुरवठा करणे. 14 वर्ष वयापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे करणे. तसेच मुले व मुलींची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण काय करायचे? 20% खाली आणणे. ज्या आजारांविरुद्ध लसी उपलब्ध आहेत त्या सर्व आजारांविरुद्ध शक्य त्या वैश्विक लसीकरणाची पातळी गाठणे. नंतर मुलींचे लग्न शक्य झालं तर 18 वर्षाच्या वयाच्या आत होऊ न देणे आणि 20 वर्षाच्या नंतरच करायला प्रोत्साहन देणे. संतती नियमनासाठी मग जे काही वेगवेगळी माहिती असेल ती प्रोव्हाइड करणे. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवणे. प्रजनन तसेच बाल आरोग्य सेवांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धती म्हणजे इंडियन मेडिकल सिस्टीम जे आहे त्याचा वापर करणं. त्याच्यानंतर ओबड धोबड रेट म्हणजे क्रूज बर्थ रेट 21च्या खाली आणणे. नंतर सुरक्षित गर्भपातासाठी सुविधा प्रोव्हाइड करणे. आणि पीसीपीएनडी बाल विवाह प्रतिबंध कायदा आणि पीसीपीएनडीटी कायदा यांची प्रमाणे अंमलबजावणी करणे. तर हे होते तुमचे मिड टर्म गोल्स. लॉंग टर्म मध्ये काय गोल होते? एकच गोल होते, ते म्हणजे 2045 पर्यंत लोकसंख्येला स्थिर करायचं. राईट. म्हणजे ऑप्शन मध्ये जे लक्षात घ्या तुम्हाला दिलेत ना, हे शेवटचे बी आणि सी, हे तसे बरोबरच आहेत, हे चुकीचे नाही आहेत, पण हे लक्षात घ्या, हे तुमचे मिड टर्म्स आहेत. काय आहेत? हे मिड टर्म आहेत, मिड टर्म गोल्स आहेत. आणि तुम्हाला विचारले कुठले? इमिजिएट. त्यामुळं हे मोस्ट करेक्ट आन्सर आहे. मोस्ट का? ते इमिजिएट विचारले म्हणून. हे जर तुम्हाला ओव्हरऑल सगळे ऑब्जेक्टिव्ह म्हटले असले असते ना, की खालीलपैकी कुठलं ऑब्जेक्टिव्ह आहे, तर तिन्ही बरोबर आले असते. राईट. तुम्हाला विचारले कुठलं? तर इमिजिएट विचारले, लक्षात घ्या. त्याच्यामुळं फक्त ए बरोबर आहे. राईट. ओनली 4 इज करेक्ट. चलो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, ते म्हणजे खालीलपैकी कुठल्या महत्वाच्या तत्वावर विश्व व्यापार संघटनेचे करार अवलंबून आहेत? म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही कुठल्या तत्वावर अवलंबून आहे, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. आता लक्षात घ्या, ह्या प्रश्नाचा आन्सर जे आयोगाने दिलंय ना, ते नॉन डिस्क्रिमिनेशन असं दिलेलं आहे. पण पण जर आपण ओव्हरऑल डब्ल्यूडीचा जर चॅप्टर स्टडी केलेला असेल, आपल्याला माहिती आहे आपण स्टडी केलेला आहेच आहे, पण त्या अँगलने जर विचार केला तर हे बाकीचे चॅप्टर, बाकीचे फॅक्टर देखील महत्वाचे आहेत. पण त्यांनी विचारलंय काय, की विच ऑफ दी फॉलोइंग इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. हा, जर या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं असलं असतं तर कदाचित नॉन डिस्क्रिमिनेशन करेक्ट आन्सर असलं असतं. पण या ठिकाणी माझ्या मते हे तिन्ही प्रकारे, हे बाकीचे आहेत ना, मोस्ट फेवर्ड नेशन, नॅशनल ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी देखील त्याच्यामध्ये येतात. कारण डब्ल्यूटीओ ची प्रिन्सिपल असते की तुम्ही एखाद्या कंट्रीला, विशिष्ट कंट्रीला फेवर करू नका, सगळ्यांना फेवर करा. ते मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ काय असतो? तुम्ही सगळ्यांना सेम फेवर करा, असा अर्थ असतो. नंतर नॅशनल ट्रीटमेंट काय अर्थ असतो? समजा तुम्ही देशातल्या देशात कोणीतरी गुंतवणूक करते, समजा अंबानी गुंतवणूक करते, तर त्याला तुम्ही समजा रॉयल ट्रीटमेंट देताय. आणि भारताच्या बाहेरून कोणतरी गुंतवणूक करतोय, त्याला तुम्ही थोडंफार डिस्क्रिमिनेशन करताय, असं करू नका. तर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही त्याला समान वागणूक द्या, त्याला म्हणतात नॅशनल ट्रीटमेंट. राईट.
आणि मोस्ट फेवर्ड नेशन मध्ये सांगितले की तुम्ही एखाद्या विशिष्ट देशाला जास्त प्रेफरन्स देऊ नका, तुम्ही सगळ्यांना विशेष प्रेफरन्स द्या, म्हणून त्याला म्हणतात मोस्ट फेवर्ड नेशन. म्हणजे काय, सगळ्यांनाच तसा दर्जा द्या, राईट. आणि राहतो तुमचं नॉन डिस्क्रिमिनेशन, तुम्ही कोणालाही, तुम्ही कुठलाही करार करताना कुठल्याही देशामध्ये भेदभाव करू नका, असं त्याचा अर्थ होतो नॉन डिस्क्रिमिनेशन. हे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, आपला जो ट्रेडचा चॅप्टर आहे WTOचा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्याच आहेत. तुम्हाला मी थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये दाखवतो ते एक अंदाजे. तर बघा, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की याचे भरपूर सारे असे तत्व आहेत, मोस्ट फेवर्ड नेशन, नॅशनल ट्रीटमेंट वगैरे सारख्या गोष्टी, राईट. आणि त्याचा मेन काय पर्पज असतो की तुम्ही जे काही ट्रीटमेंट देताय सगळ्यांना सारखे द्या, कोणामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नका. हा, त्याला पण काही अटी आहेत. म्हणजे तुम्ही याच्याबद्दल एखाद्या कंट्रीला असा विचार केला, समजा चायना सारखी कंट्री काय करते, आपल्याकडे त्यांची स्वस्त वस्तू विकते, म्हणजे त्याला डम्पिंग म्हणतात, ते डम्पिंग करते. त्या बाबतीमध्ये भारत सरकार काय करतं, त्यांच्यावर टॅक्स लावतं, त्याला म्हणतात अँटी डम्पिंग ड्युटी. मग सरकार काय करू शकतं, त्या ठिकाणी अँटी डम्पिंग कारवाई करेल, राईट. मग ह्या सगळ्या कंडिशन आहेत की तुम्ही ह्या कंडिशनमध्ये हे तत्व पाळले नाही तरी चालतं. तर कुठल्या कंडिशन आहेत, समजा अँटी डम्पिंगसाठी, म्हणजे चायना आपल्यामध्ये डंप करते, त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपण हे तत्व पाळायचं नाही. नंतर एखादी कंट्री व्यापार विपर्यास करत असेल, म्हणजे काय, त्याचा स्वस्त मालावरून व्यापाराला डिस्टर्ब करत असेल, ट्रेड डिस्टॉर्शन म्हणतो ना आपण. बघा पाठीमागे जिओनी सिम कार्ड फ्रीमध्ये लॉन्च केले, तर त्यांनी मार्केट डिस्टर्ब केलं ना, तशा प्रकारे म्हणजे व्यापार विपर्यास करायचा नाही. आणि देशी उद्योगांचं संरक्षण, तर चायना जर बाहेरचा स्वस्त माल आपल्याकडे डंप करत असेल, तर मग आपल्या देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आपण अशा प्रकारच्या कंडिशन त्या ठिकाणी लावू शकतो, राईट. तर हे होतं तुमचं मोस्ट फेवर्ड नेशन, सॉरी कुठलं होतं आपलं नॅशनल डिस्क्रिमिनेशन, याचा आन्सर आहे, राईट. जर तुम्हाला असं विचारलं, जर समजा त्यांनी असं विचारलं असतं तर खालीलपैकी कुठले प्रिन्सिपल्स आहेत, तर याचा आन्सर ऑल ऑफ द वाला असं लक्षात घ्या, ऑल ऑफ द अबो, राईट. त्यांनी एकच विचारलं ना, मग त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट होतं तुमचं नॉन डिस्क्रिमिनेशन, ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू झाली. तर हा एक आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे तो, म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना. आणि याच्यामध्ये चेंजेस झाले आता पुन्हा, ही 2007ची स्कीम होती, 2017 मध्ये याच्यामध्ये पुन्हा नाव चेंज झाले. याचं नाव चेंज काय झाले, आरकी व्हाय रफ्तार झाले. काय झाले, आरकी व्हाय रफ्तार, म्हणजे रफ्तार म्हणजे काय, स्पीड, अजून याला फास्ट मध्ये करायचंय, राईट. तर आरकी व्हाय स्कीम जी आहे ना, ही 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली आणि त्यांनी काही ठराविक टार्गेट ठेवले होते. ठीक आहे. आता त्यांनी प्रश्न विचारलाय काय की खालीलपैकी कुठले विधान चूक आहे, तर पहिलं ऑप्शन तर बरोबर आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणलंय. नंतर पुढचीच काय, समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला. म्हणजे काय, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, त्याला आपण म्हणू MIDH, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. हा 12व्या फायरल प्लॅन मध्ये लॉन्च झाला का, तर झाला, लक्षात घ्या. ते सगळं डिटेल पाहूयाच आपण. आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन वॉज लॉन्च इन 2009-10. तर 2009-10 लागू झालाय का, नाही, तर ते 2007च्या आसपास आलेलं आहे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. याचा पर्पज काय होता, तर गहू, तांदूळ यांचं जे आहे ना उत्पादन वाढवायचं होतं, आणि भरड धान्य यांचं उत्पादन काय करायचंय, तुम्हाला ठराविक मिलियन टननी वाढवायचं होतं. ते सगळं आपण डिटेलमध्ये पाहूच. तर हे सगळ्या गोष्टी होत्या. हे 2009-10 नाही, लक्षात घ्या, हे 7च्या आसपास आहे त्याची आकडेवारी. त्यामुळे सी ऑप्शन या ठिकाणी रॉंग होतो. बघा, सिंपल त्यांनी इयर मध्ये चुकवलंय, त्यामुळे सी हे करेक्ट आन्सर आहे. तुम्हाला इनकरेक्ट विचारलं ना, सी हे इनकरेक्ट आहे. तर तुम्हाला काय करतो, सगळ्या गोष्टी मी शॉर्टमध्ये पुन्हा एकदा दाखवतो, तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती तुम्ही घेऊ शकता. तर बघा, RKVY स्कीम, तर 2007ची स्कीम ही 2017 मध्ये याचं नाव चेंज केलं, रफ्तार केले, राईट. याचा मेन पर्पज काय होता की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही कृषी क्षेत्राचा वृद्धी दर होता 4%, तो प्राप्त करायचा. नंतर हीच योजना पुढे जाऊन 12व्या योजनेमध्ये देखील लागू ठेवायची, आणि 12व्या योजनेमध्ये आपण याचं नाव चेंज केलंय, रफ्तार केले. याच्यामध्ये केंद्र सरकार 100% निधी देतं, आणि या सगळ्या स्कीम याच्यामध्ये सब स्कीम आहेत, लक्षात घ्या. तर पीक विविध कार्यक्रम हा प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे. म्हणजे विचार करा, ही स्कीम आयोगाची फेवरेट आहे RKVY, राईट. त्याच्यामुळे हे वाचून ठेवा, कुठल्या कुठल्या स्कीम त्याचा सब पार्ट आहेत, त्याचं टार्गेट कधी देते, ती स्कीम कधी आली, तिचं लेटेस्ट नाव काय, कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आली, सरकार किती खर्च करतं, ते सगळ्या स्कीम तुम्हाला माहित पाहिजे, राईट. तर हे होतं तुमचं RKVY. त्याच्यानंतर पुढचा आपण पाहूया, पुढचा माहिती. हा, तर तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं की मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, म्हणजे एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम. तर ही स्कीम कधी आली मित्रांनो, ती आली 2014-15ला, म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि तोच त्यांनी ऑप्शन दिलाय बघा, की ही स्कीम 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आली होती, राईट. आणि मग ह्या योजनेचे उपघटक कुठले, तर राष्ट्रीय फळबाग अभियान. आता बघा, तुम्हाला हे विचारू शकतात की
ही अमुक अमुक योजना या स्कीमचा सब पार्ट आहे, असं उलट देखील विचारू शकतात. राईट. त्याच्यामुळं त्याच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या सब स्कीम आहेत ते पाठ करून ठेवा. तर त्याच्यामध्ये कुठले आहेत, तर राष्ट्रीय फळबाग अभियान आहे, नंतर ईशान्येकडील आणि हिमालयीन राज्य राष्ट्रीय फळबाग अभियान आहे, राष्ट्रीय बांबू अभियान आहे, नारळ विकास मंडळ आहे, राष्ट्रीय फळबाग मंडळ आहे आणि केंद्रीय फळबाग संस्था नागालँड आहे. आपण आपल्या मेन्सचं जे बॅच आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेतच. राईट. त्याच्यामुळे आणि त्या ठिकाणी आपण काही थोडं ट्रिक्स वगैरे पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या स्कीम वगैरे असतात त्या कशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. त्याचं थोडंफार ट्रिक आणि लॉजिक मी त्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे या ठिकाणी आता ते पुन्हा रिपीट करायची गरज नाही. आपण सध्या पीवायक्यूच्या अँगलने सगळ्या गोष्टी करतोय. माझा पर्पज आहे तुम्हाला की आपण कुठल्या प्रकारे क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की जसं मी RKVY मध्ये सांगितले की अशा प्रकारे प्रश्न विचारलेत तर तुम्हाला अशा प्रकारे विचारू शकतात. FRBA मध्ये आतापर्यंत अशा प्रकारे प्रश्न विचारलेत, त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विचारू शकतात. तसंच लक्षात घ्या, MIDH ही सध्या एक प्रकारे अम्ब्रेला स्कीम झाली बघा. बाकीच्या स्कीम याच्यामध्ये मर्ज केल्यात. म्हणजे सध्या त्या अँगलने विचार केला तर ही अम्ब्रेला स्कीम म्हणतात, त्याला अम्ब्रेला स्कीम. म्हणजे काय, याच्या अंतर्गत बाकीच्या स्कीम मर्ज केल्या. राईट. त्याच्यामुळे ही स्कीम महत्वाची आहे, ही पाठ करून ठेवा. याच्या सब स्कीम वगैरे ज्या आहेत त्या. राईट. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. सॉरी, याच्यामध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन पाहायचे राहिले, त्याची माहिती तुम्हाला मी सांगतो. हा, तर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन बघा 2007चं होतं हे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. तर मेन याचा पर्पज काय बघा, यांचं पर्पज काय होतं, तर तुम्हाला तांदूळ, गहू आणि कडधान्य यांचं उत्पादन किती वाढवायचं होतं, 10 दशलक्ष, 8 दशलक्ष, 2 दशलक्ष एवढ्या टनांनी वाढवायचं होतं. याची ट्रिक देखील आपण आपल्या बॅचमध्ये घेतली होती. आता हे काही आपलं ट्रिकांचं लेक्चर नाही, आपलं पीवायक्यू अनालिसिसचं लेक्चर आहे. तर आपण हे सगळ्या ट्रिक्स वगैरे सांगितले होते की कशा प्रकारे तुम्ही हे उत्पादन वाढतंय, कशा प्रकारे ते लक्षात ठेवू शकता. तर तांदूळ, गहू आणि कडधान्य यांचं उत्पादन तुम्हाला लक्षात ठेवायचंय 10, 8 आणि 2. आणि याच्यामध्ये मग भरपूर सारे प्रोग्राम नंतर लॉन्च केलेत. राईट. तर महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी कधी चालू झाली, तर ती चालू झाली 17-18 मध्ये, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलं काय आपण, तर तांदूळ, गहू, कडधान्यांचं उत्पादनात वाढ करायची आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करायचं, असं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. तर इयर पार करून ठेवा. इयर खूप महत्वाचं आहे. इयर आयोगाचं खूप फेमस आहे, 2007. राईट. आणि 11वे पंचवार्षिक योजनेच्या अखेर हे टार्गेट अचीव्ह करायचे होते. ही योजना सक्सेस झाली का, खूप सक्सेस झाली, लक्षात घ्या, सुपर सक्सेस झाली. राईट. ते कशी सक्सेस झाली, तर बघा तुम्हाला सांगतो मी. उत्पादन किती वाढलं हे बघा, जे पाहिजे होतं 10 ते झालंय 11.9. राईट. जे पाहिजे होतं 8 ते झाले तुमचं 19.1 आणि जे पाहिजे होतं 2 ते झाले 4.1. राईट. म्हणजे हे सुपर सक्सेसफुल स्कीम आहे असं म्हणू शकतो. हे देखील प्रश्न तुम्हाला कदाचित विचारू शकतात. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहतोय ते म्हणजे 41वा प्रश्न. याच्यामध्ये बघा, सन 18-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात कुठल्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. आता बघा 18-19 डेटा विचारलाय आणि कंबाईनची आपण पाहतोय 2020ची. म्हणजे त्या अँगलने जर विचार केला हा करंटच्या अँगलने प्रश्न झाला. कारण मग 18-19चा डेटा विचारलाय 2020च्या प्रिलिमला. राईट. म्हणजे तुम्हाला करंटचा डेटावर थोडासा होल्ड पाहिजे. आता ही आकडेवारी आपण कोर बुक मध्ये लेटेस्ट आकडेवारी अपडेट झालेली असेल तर आपण ती वाचतो. तुम्ही सजेस्ट कराल की ही जुनी आकडेवारी वाचत बसू नका. मागची 2-3 वर्षाची आकडेवारी आपण याच्यामध्ये पाहूया. राईट. तर त्यावेळेस जो सगळ्यात जास्त हिस्सा होता ना, तो होता इंजिनिअरिंग गुड्सचा. आता हे सगळं चेंज झाले, लक्षात घ्या. व्यापारामध्ये बऱ्याचशा गोष्टी दररोज चेंज होत असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मी लेटेस्ट आकडेवारी दाखवतो, ते तुम्ही पाठ करा. जुनी आकडेवारी पाठ करत बसू नका, कारण याच्यामध्ये दरवर्षी चेंजेस होत राहतात. इव्हन गव्हर्नमेंटच्या आकडेवारी देखील चेंज होत राहते. तर तुम्हाला विचारलंय काय, निर्यातीमधील हिस्सा, बरोबर. निर्यातीमधील वाटा विचारलाय की कोणाचा वाटा जास्त आहे. आता हे आयातीचं झालं तर तुम्हाला निर्यातीचं विचारलंय. राईट. तर निर्यातीमध्ये कोणाचा वाटा जास्त आहे. ठीक आहे. तर बघा, लेटेस्ट जर आकडेवारी विचार घेतली 23-24 मध्ये, तर पेट्रोलियम उत्पादनांचा वाटा निर्यातीमध्ये जास्त आहे, जवळपास 24.3%. हे पाठ करून ठेवा, पेट्रोलियम उत्पादने. नंतर दुसरा आहे तो म्हणजे औषधी उत्पादनं 6.6%. नंतर मोती मौल्यवान खडे 5.4%, टेलिकॉम उपकरणं 4.5%, सोने दागिने 2.6%. तर हे सगळे आहेत तुमचे लेटेस्ट वाला ट्रेंड. त्याच्या पाठीमागे जर आपण गेलो 1 वर्ष, तर पेट्रोलियम उत्पादने टॉपवरच आहे बघा. पाठीमागचे जर आपण 4-5 वर्ष पाहिले तर पेट्रोलियम उत्पादने तुमचं टॉपवर आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला इझी होऊन जातं. ट्रेंड लक्षात घ्या, ट्रेंड पेट्रोलियम उत्पादन तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी टॉपवर आहे. राईट. आणि हे जे टॉप 5 आहेत ना, ते शक्यतो चेंज नाही, थोडंफार पण माग होऊ शकतं, पण बऱ्यापैकी तुम्हाला सगळीकडे. आता बघा, औषध उत्पादन इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. राईट. मौल्यवान खडे इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे फक्त ते वर खाली होते. लोह पोलाद इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं फक्त नाहीये.
लेटेस्टमध्ये. म्हणजे बघा थोडंफार चेंज होतं, जास्त काय चेंज होत नाही, फक्त 1% चेंज होतो. त्यामुळे ट्रेंड लक्षात ठेवा, पेट्रोलियम उत्पादन तुमचं टॉपर आहे. नंतर पुढचा आपण पाहूया प्रश्न, तो म्हणजे खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. आता बघा, हा एक आयोगाची फेवरेट स्कीम आहे, म्हणजे भारत निर्माण. कुठली स्कीम? भारत निर्माण कार्यक्रम हा आयोगाचा फेवरेट आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, रस्ते, राईट, सिंचन, विद्युतीकरण, असे सगळे त्याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत. आता त्याच्यामध्ये कुठला पार्ट नाही असं त्यांनी विचारलंय, तर हे तुम्हाला पार्ट पाहिजे लक्षात घ्या. हा जो स्कीम आहे ना, ही स्कीम देखील तुम्हाला पार्ट पाहिजे. ही आयोगाची फेवरेट स्कीम आहे. याच्यामधले पार्ट आयोग काय विचारत राहतं, म्हणजे काय याच्यामध्ये कुठला पार्ट नाही इन्फ्रास्ट्रक्चरचा, त्या अँगलने विचारलंय. तर बघा, भारत निर्माण कार्यक्रम आपण पाहूया. भारत निर्माण कार्यक्रम 2005 स्कीम आहे, लक्षात घ्या, पाठ करून ठेवा. आणि 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये आलं. तर कसं लक्षात ठेवू शकता, 5ची स्कीम आहे, 10वी पंचवार्षिक योजना, 5 1 5, 5 2 10, राईट. आणि याच्यामध्ये घटक कुठले आहेत, ते घटक महत्वाचे आहेत आपल्याला. हे 6 घटक तुम्हाला पाठच पाहिजे, राईट. पाणी पुरवठा, रस्ते, गृहबांधणी, विद्युत, दूरध्वनी आणि जलसिंचन. तर आपले जे लेक्चर झाले ते कोरचे, त्याच्यामध्ये आपण याची कुठं ना कुठं काहीतरी ट्रिक सांगितली होती. आता ती ट्रिक मला या ठिकाणी आठवत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण ट्रिक सांगितली होती की आपण कशा प्रकारे त्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. पाणी पुरवठा, रस्ते, गृहबांधणी, विद्युत, दूरध्वनी, जलसिंचन. आता बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलंय काय, इरिगेशन आहे का? आहे. ग्रामीण विद्युतीकरण आहे का? आहे. ग्रामीण रस्ते आहेत का? आहे. पण शाळा आहेत का? नाही. लक्षात घ्या, शाळा आहे का? तर शाळा याच्यामध्ये नाहीये. शाळा कुठे दिसतात का? तर हे बघा, हे सगळे तुमचे हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर झाले. म्हणजे तसं शाळा तर आहेच तर हार्ड, पण त्या अँगलने विचार केला, हे थोडंसं इकॉनॉमिक अँगलने झाले. हे थोडंसं इकॉनॉमिक अँगलने झाले. शिक्षण हा जो प्रकार लक्षात घ्या ना, शिक्षण हे शक्यतो सोशल अँगलने येतं. सोशल हे जर तुम्हाला ऍटलीस्ट बेसिक माहित असेल, सामाजिक, हा सामाजिक घटक आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे शिक्षणाला या ठिकाणी तुम्ही लॉजिकली इलिमिट करू शकता. लॉजिकली जर तुम्हाला भले माहित असेल ना, तर शिक्षण हा लॉजिकली, लक्षात घ्या, का हा सामाजिक घटक आहे, त्याच्यामुळे हा तुम्ही इलिमिट करू शकता. तर तुम्हाला तुक्काचा मारायचा असेल तर सांगतोय मी, पण याचा करेक्ट आन्सर हेच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्य कुठली? तर पेमेंट बँक तुम्हाला पाठ पाहिजे, तर कुठली? एक कमिटी होती, कुठली? नचिकेत मोर कमिटी. तर नचिकेत मोर कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार आपण काय केलं, ही पेमेंट बँक लागू केली. नचिकेत मोर कमिटी कशासाठी आणली होती, की भारतामध्ये बँकिंग सिस्टीम अजून पेनिट्रेट करायची होती, म्हणजे लोकांपर्यंत बँक घेऊन जायची होती, लोकांची खाती उघडायची होती, जेणेकरून काय होईल, त्यांचं वित्तीय समावेशन होईल, फायनान्शियल इन्क्लुजन भारताला करायचं होतं सगळ्या लोकांचं. आणि मग त्यासाठी आपण नचिकेत मोर कमिटी नेमली होती आणि त्यांनी सांगितली की अशा प्रकारची बँक तुम्ही स्थापन करू शकता, पेमेंट बँक. मग आपण नंतर एकाच वर्षी पेमेंट बँक देखील आणली आणि स्मॉल फायनान्स बँक, SFB शॉर्ट मध्ये लिहितो, स्मॉल फायनान्स बँक, अशा 2 प्रकारच्या बँक भारताने लॉन्च केल्या, राईट. पेमेंट बँकचं काम काय असतं, तर तुमचे पगाराचे खाते वगैरे त्याच्यामध्ये असतात, पेमेंटचं ट्रान्झॅक्शन वगैरे होत असतं त्या ठिकाणी. आणि स्मॉल फायनान्स बँकचं पर्पज काय असतो, तर जे छोटे लोक असतात ना, किरकोळ व्यापारी म्हणा, फेरीवाले म्हणा, छोटे उद्योजक म्हणा, यांना लोन देण्याचं काम कोण करतं, तर स्मॉल फायनान्स बँक ही करत असते, म्हणून त्याला नाव पडले स्मॉल फायनान्स बँक, राईट. तर पेमेंट बँकेची वैशिष्ट्य काय आहेत बघा. तर आपण काय केले, आपण आपल्या बुकमध्ये अशा प्रकारे जे सगळ्या बँक आहेत ना, त्यांना कंपॅरेटिव्ह फॉरवर्ड मध्ये गेले. पेमेंट बँक बघा, देय बँक म्हणजे काय, तर पेमेंट बँक. आणि लघु वित्त बँक म्हणजे काय, स्मॉल फायनान्स बँक, राईट. आपण पाहतोय नचिकेत मोर कमिटीनुसार तुम्हाला सांगितलं 2013ची कमिटी आहे, तर ह्या कमिटीने रिकमेंडेशन दिलं, त्यानुसार देय बँकेची स्थापना झाली. तर स्थापना कधी झाली, 27 नोव्हेंबर 14. बघा, दोन्ही बँका एकाच दिवशी स्थापन झाल्यात, 27 नोव्हेंबर 2014. यांचं काम काय, पैसे स्वीकारणं, नंतर पैसा भरणा करणं, देणे देणं, ह्या सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये तुम्हाला ATM डेबिट कार्ड भेटतं. नंतर हा बाकी मग याच्यामध्ये पात्र कोण आहे, म्हणजे ही कंपनी कोण स्थापन करू शकतो, अशा प्रकारची बँक कोण स्थापन करू शकतो, हा क्रायटेरिया सगळा दिलाय. तो काय वाचत बसू नका, ते तुम्ही लॉजिकली करू शकता. हा, याचं भाग भांडवल किती असतं, तर तुम्हाला 100 कोटी रुपये गुंतून ही अशा प्रकारची कंपनी अर्थात बँक चालू करू शकता. नंतर याच्यामध्ये जो पायोनियर असतो त्याचं भांडवल किती असतं, तर पहिली 5 वर्ष त्याला 40% भांडवल मेंटेन करावं लागतं, म्हणजे 100 पैकी 40 कोटी त्याला द्यावे लागतात पहिली 5 वर्ष. नंतर CRR SLRचं बंधन आहे का, आहे, त्यांना CRR मेंटेन करावा लागतो. त्याच्यानंतर SLR त्यांना 75% मेंटेन करावा लागतो. आणि मग याच्यामध्ये तुम्ही किती पैसे जास्तीत जास्त काय करू शकता, ठेवू शकता, तर 2 लाख रुपये, लक्षात घ्या, जास्तीत 2 लाख रुपये ठेवू शकता, याची मर्यादा आहे. तर असं सगळं पेमेंट बँकेचं आहे. आता प्रश्न विचारला काय बघा,
प्रति व्यक्ती 1,00,000 ठेवी ठेवणे. आता मला सांगा, हा जो आहे ना, हा PYQ जो आहे ना, हा थोडासा जुना आहे, म्हणजे कधीचा आहे, हा 2020चा आहे. तर ही जी आकडेवारी होती ना, त्यावेळेची आकडेवारी जुनी आहे. म्हणजे प्रति व्यक्ती 1,00,000 ठेवी ठेवणे अलाउड होतं का? होतं. आता आकडेवारी वाढून ती 2,00,000 केली, म्हणजे ही लिमिट वाढवली, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ए बरोबरच आहे, ए चुकीचं नाही. जर तुम्ही लेटेस्ट अँगल वाचत असाल तर तुम्हाला चुकीचं वाटू शकतं, पण 2020च्या अँगलनी बरोबर आहे. कारण हे सरकार काय करत असतं, लिमिट वाढत असतं पेमेंटचं. तर ए बरोबर आहे. आता बघा पुढचं, कुठल्या स्वरूपात कर्ज देता येणार नाही, बरोबरच आहे. हे कर्ज देण्याचं काम करते का? नाही. त्यासाठी वेगळी बँक आणली, कुठली? तर स्मॉल फायनान्स बँक, लक्षात घ्या. ह्या दोघांमध्ये मेन फरक तो आहे. स्मॉल फायनान्स बँकचं काम काय आहे, तर लोन देणं, लक्षात घ्या. छोट्या छोट्या लोकांना, छोट्या उद्योजकांना, किरकोळ व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना वगैरे जे काय असेल ते. आणि पेमेंट बँकचं काम काय, ते पेमेंट प्रोसेसिंग करणं, लोकांची पेमेंटची खाती करणं, पैसे स्वीकारणं. याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड भेटत नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन तुमचा निघून जाईल. राईट राईट त्यामुळे ड तो तुमचा गेला. जर तुम्ही ड घालवले तर डायरेक्ट तुमचा आन्सर काय येते? एक सेकंद, नाही, ड तर बरोबर आहे. सॉरी, मी चुकीचं मारलं. कर्ज देता येणार नाही तर बरोबरच आपलं. आता सांगितले की कर्ज कोण देत आहे, तुमचं स्मॉल फायनान्स बँक देते. तो कुठल्या स्वरूपात कर्ज देता येणार नाही, ड तर तुमचं बरोबरच आहे. आता तुम्हाला निवडायचं कुठलं, ब आणि क मध्ये. आता ऑप्शन नीट वाचा. एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आणि एटीएम कार्ड देण्यास परवानगी. राईट तर याच्यामध्ये एटीएम कार्ड देण्यास परवानगी असा आयोगाने स्वीकारलेला आहे आन्सर मध्ये. ठीक आहे, म्हणजे अ कडे स्वीकारलंय, त्याने डेबिट कार्ड ऑप्शन घेतलेला नाहीये. राईट तर तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जे आहे ना, ते एटीएम कार्ड देण्यास परवानगी असते, डेबिट कार्ड देण्यास परवानगी नसते. तुम्ही म्हणाल की याच्यात नेमका फरक काय? तर थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत, तुम्हाला मी थोडक्यात म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर डेबिट कार्ड जे आहे ना, याच्यामध्ये फंक्शनॅलिटी जास्त असतात. कशामध्ये? डेबिट कार्डमध्ये जास्त असतात, एटीएम कार्डमध्ये त्या तुलनेने कमी असतात. आणि पेमेंट बँकेचा पर्पजच आहे की तुम्ही पैसे काढणे आणि तुम्ही काय करू शकता, तुमचा बॅलन्स चेक करू शकता. ह्या अँगल तुम्हाला एटीएम कार्ड महत्वाचं असतं. डेबिट कार्डमध्ये तुम्हाला अजून काय काय करतं, म्हणजे ह्या दोन गोष्टी करता येतातच. म्हणजे लक्षात घ्या, तर व्हेन डायग्राम काढली झाली तर एटीएम कार्ड येईल आतमध्ये आणि त्याच्या बाहेर येईल तुमचं डेबिट कार्ड. म्हणजे काय, डेबिट कार्ड हे ब्रॉडर कन्सेप्ट आहे एटीएम कार्डच्या तुलनेमध्ये. डेबिट कार्डमध्ये तुमचे जे फंक्शन असतात ते सगळेच फंक्शन एटीएम मध्ये असेल असं नाही, पण एटीएमचे सगळेच फंक्शन लक्षात घ्या तुमच्या डेबिट कार्डमध्ये असतात. असं तुम्ही सिंपल जर लक्षात ठेवलं ना, तर तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मग डेबिटमध्ये तुम्हाला अजून असा ऍडव्हान्टेज काय भेटतो, तर ते देखील सांगतो. समजा तुम्ही एखादी ऑनलाईन इन स्टोअर खरेदी करताय, त्या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून काय करू शकता, बिल पेमेंट करू शकता. तुम्ही स्वतःच्या खात्याची जी काय माहिती असेल ते डेबिट कार्डच्या माध्यमातून बघू शकता. म्हणजे असे भरपूर सारे एक्स्ट्रा प्रोव्हिजन ह्या डेबिट कार्डच्या माध्यमातून भेटत असतात. आणि पण पेमेंट बँक, लक्षात घ्या, हे स्पेसिफिक पेमेंट रिलेटेड गोष्टींसाठी केलेले असल्यामुळे त्या ठिकाणी ते डेबिट कार्ड शक्यतो भेटत नाही, त्या ठिकाणी एटीएम कार्ड भेटतं. त्याच्यामुळे याचा आन्सर जे आहे ते अ क ड असं आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, रंगराजन कमिटी. तर रंगराजन कमिटी जी आहे 2014ची आपल्याला माहिती आहे. तर त्यानुसार त्यांनी विचारली दारिद्र्य रेषा. बघा, पाठीमागे विचारली होती 11-12ची कोणानुसार, ही तेंडुलकर समितीनुसार विचारली होती. आता विचारली कशानुसार, तर विचारली रंगराजन समितीनुसार. आणि तुम्हाला मी कंपेअर करून ठेवायला सांगितलं होतं की दोघांचे कंपॅरिझन करून ठेवा. म्हणजे फक्त टक्केवारी नाही, तर हे जे आहेत ना ग्रामीण शहरी, ह्याचे की तुम्हाला कंपॅरिझन करून ठेवायच्यात. राईट तर 11-12ची ग्रामीण शहरी तुम्हाला विचारली, तर आपण याच्याविषयी सगळी डिटेल माहिती पाहूया. तर बघा, ही तेंडुलकरची तुम्हाला सांगितली होती. आता आपण पाहतोय रंगराजन. तर प्रश्न विचारला रंगराजन समितीविषयी. तर 11-12 साली आपली दारिद्र्य रेषा किती होती, सॉरी दारिद्र्य किती होतं भारतामध्ये, 29.5. आणि हेच तेंडुलकरने किती सांगितलं होतं, 21.9%. हे मग मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांनी विचारले काय, तर तुमची ही पॉवर्टी लाईन ग्रामीणची शहरीची. तर याच्यानुसार दरमहा खर्चानुसार देखील विचारले जाऊ शकते आणि तुम्हाला प्रतिदिन खर्चानुसार देखील विचारले जाऊ शकते. दरमहा किती आहे, 972. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये थोडासा खर्च जास्त लागतो, त्याच्यामुळे 1407. ग्रामीण भागामध्ये प्रतिदिन खर्च आहेत 32 रुपये, शहरी भागामध्ये 42 रुपये. राईट 32-42. आता प्रश्नाकडे 32 आणि या ठिकाणी 47 अशा प्रकारे दिलेलं आहे आन्सर. याचं काय दिलंय, 32 आणि 47. राईट म्हणजे 32 तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कन्फ्युज करू शकतो, 32-32-32. राईट मग राहतो 31-97. हा ऑप्शन शक्यतो असण्याचे चान्सेस कमी आहेत. आता 32-47, 32-67, 32-87. आताच आपण ऑप्शन मध्ये पाहिलं की 32 आणि 42 हा आपल्या ऑप्शनच्या बरोबर जवळ जातोय. तर 32 लक्षात घ्या, ते आन्सर आहे कुठलं, 32 आणि 47. ठीक आहे.
तर अशा प्रकारे रंगराजन समितीची आकडेवारी आहे की त्यांनी सांगितले ग्रामीण भागात 32 आणि शहरी भागामध्ये 47 रुपये तुम्हाला दर दिवशी खर्चायला पाहिजे. हे 11/12ची आकडेवारी आहे. चलो, तर हे होतं रंगराजन कमिटी. तर रंगराजन कमिटीची अजून थोडी माहिती पाहूया. रंगराजन कमिटी कधी आली होती तर तेंडुलकर कमिटी नंतर. तर सी रंगराजन पॅनल नेमलं होतं 2012 साली. त्यांनी अहवाल दिला कधी 14 साली. याच्यामध्ये सदस्य देखील पाठ करून ठेवा, ते देखील आजकाल विचारतात. तर महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास आणि के एल दत्ता. तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. ती ट्रिक आपण आपले जी कोर लेक्चर आहे त्याच्यामध्ये या सगळ्या ट्रिक वगैरे घेतलेल्या आहेत. आणि यांचा मेन उद्देश काय होता तर तेंडुलकर पद्धतीचं निरीक्षण करून परीक्षण करून तुम्ही अल्टरनेटिव्ह मेथड सुचवायची. कशासाठी? दारिद्र्य मोजण्यासाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह मेथड सुचवा असं यांना सांगितलं होतं. तर हे काय बोलले, यांनी काय सांगितलं की ग्रामीण भागासाठी त्यांनी ठराविक कॅलरी ठरवली. ग्रामीणसाठी ठरवली 2155 कॅलरी. ठीक आहे. शहरी भागासाठी ठरवली किती? 2090 कॅलरी. राईट. आणि मग त्यांनी सांगितले की तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून त्यांनी लकडावालाची पद्धती शिकवायचा त्यांनी स्वीकार केला होता. कुठली? लकडावाला त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे. कुठल्या? रंगराजन समितीने. त्यांनी असं देखील सांगितलं की स्वतंत्र अखिल भारतीय ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य रेषा ठरवणे. राईट. तर अशा पद्धतीचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी बास्केट केल्या त्या की अन्न बास्केट आणि गैर अन्न बास्केट. त्याच्यामध्ये अन्नमध्ये तुम्हाला कळून जाईल की मग फळे, भाजीपाला, कडधान्य वगैरे. आणि गैर अन्नमध्ये काय येईल मग? आरोग्य, शिक्षण, कपडे, अमुक तमुक. राईट. तर हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता आपण पाहिलेल्यानुसार त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितलेल्या होत्या. तर 11/12चे पाठ करून ठेवा आणि तुम्ही तेंडुलकर समितीबरोबर कम्पेअर करून ठेवा. आलं लक्षात? तर हे होतं तुमचं रंगराजन कमिटीनुसार तुमची दारिद्र्य रेषा. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया ह्या लेक्चर मधला शेवटचा, तो म्हणजे ऑक्सफॅम रिपोर्ट 2018 नुसार. याच्यानुसार सर्वात श्रीमंत 1% भारतीयांकडे किती राष्ट्रीय उत्पन्न आहे. आणि हा प्रश्न लक्षात घ्या, आपण आपल्या बॅचेसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली वेगवेगळ्या अँगलने डिस्कस केलेला आहे. म्हणजे असं आपण असं डायरेक्टली ऑक्सफॅम रिपोर्ट म्हणजे हा प्रश्न जसं दिलाय ना तसं आपण डायरेक्टली बोललेलं नाही. पण आपण इनडायरेक्टली बऱ्याच वेळा बोललोय की भारतामध्ये काय आहे, भारतामध्ये कसं आहे संपत्तीचं असमान वितरण आहे. राईट. म्हणजे 1% लोकांकडे एक्झाम्पल जर आपण पकडलं तर 50% पेक्षा जास्त प्रॉपर्टी हे मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं. राईट. तर त्या अँगलने जर आपण विचार केला तर 50%च्या वर जाणारे तुम्हाला या ठिकाणी 2 आकडे दिसत आहेत. एक तर 73% किंवा 83%. राईट. आता 41% 35% गेला म्हणजे राहतो तुमचा 73% आणि 83%. तर दोघं मध्ये निवडायचं झालं तर तुम्ही हा वाला निवडणं जास्त माझ्या बेटर राहील. कारण का 83% खूप जास्त होते. लक्षात घ्या. 73% ठीक आहे, म्हणजे ऍटलीस्ट म्हणू शकतो आपण या अराउंड 3/4च्या थोडंसं जवळ जात आहे. तर एवढं तुम्ही पकडू शकता. तर ऑक्सफॅम रिपोर्ट काय बोलतोय की भारतातल्या 73% जनतेकडं 1% जनतेकडं म्हणजे जे टॉप श्रीमंत आहेत ना 1% लोक, त्या जनतेकडं भारतातल्या 73% जनतेची संपत्ती आहे. म्हणजे एवढी भारतामध्ये असमानता असं त्यांना सांगायचं होतं. राईट. तर याचा करेक्ट आन्सर आहे 73%. अशा प्रकारचे प्रश्न कोअर बुकमध्ये शक्यतो भेटेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला हा प्रश्न थोडेसे लॉजिकली सॉल्व्ह करावे लागतात. कदाचित हा करंट अफेअर्सचा देखील पार्ट असू शकतो. कारण ऑक्सफॅम लक्षात घ्या अशा प्रकारचे रिपोर्ट जारी करत असतं आणि सांगतं की प्रत्येक देशामध्ये जगामध्ये किती प्रकारे असमानता आहे, असंपत्तीमध्ये कशा प्रकारे असमानता आहे. राईट. आणि मग या ठिकाणी तुम्ही 73% हे आन्सर मार्क करू शकता. तर याचा आन्सर करेक्ट आहे 73%. राईट. आपल्या बॅचमध्ये हे आपण इनडायरेक्टली बऱ्याच ठिकाणी डिस्कस केलं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कुणी आपले सगळे लेक्चर्स नीट प्रॉपरली ऐकले असतील त्यांना हा प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. ऍटलीस्ट 2 ऑप्शन तर सहज तुमचे एलिमिट होऊन जातात. आणि त्या 2 मध्ये देखील तुम्ही कशा प्रकारे फायनल येऊ शकता ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं कंबाईन इकॉनॉमिक्स POQ अनालिसिस 2020 या ठिकाणी संपत आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. कुठल्या टॉपिक्सवर आयोग कायम प्रश्न विचारते ते देखील सांगितलं. त्याचा प्रिडिक्शन कसा करायचं ते देखील सांगितलं. आणि किती डीप पर्यंत जायचं हे देखील तुम्हाला आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबू.